आपण हा टेबल बघू, टेबल बघितल्यानंतर जास्ती क्लिअर होईल. एन ची व्हॅल्यू 1 असताना शेल कोणता असतं? के शेल असतात. हे कशावरून काढलं आपण? परवा काय केलं तर एक स्ट्रक्चर काढलं होतं, ऍटॉमिक स्ट्रक्चर, त्याच्यावरून आपण ह्या शेल लिहिले. पहिलं शेल असेल के, दुसरी एल, तिसरी एम आणि चौथी काय असेल? एन शेल असेल. के शेल साठी एन ची व्हॅल्यू आपण 1 असते म्हणून सांगितलं, एल साठी 2, एम साठी 3 आणि एन साठी 4. याच्यावरून आपण ह्या व्हॅल्यू लिहिलेल्या आहेत किंवा ह्या शेल्स लिहिलेल्या आहेत. एन ची व्हॅल्यू 1 असेल तेव्हा शेल कोणता असेल? के शेल असेल. आता ह्या एन च्या व्हॅल्यू कशा काढल्यात आपण? 0 to n-1. एन ची व्हॅल्यू आपण 1 पुट केली तर काय होत आहे? 1 - 1 0 येते. मग 0 to 0 व्हॅल्यू काय येते? एकच व्हॅल्यू येते जी काय आहे? 0 आहे. मग इथं जर एकच डिजिट येत असेल 0 तर नंबर ऑफ टाइप्स ऑफ सबसेल्स किती असणार आहे? एकच प्रेझेंट असणार आहे. आणि ते कोणतं असेल? टाइप ऑफ सबसेल कोणता असेल तर तो 1s असणार आहे. याचा अर्थ काय? एन ची व्हॅल्यू 1 असेल तेव्हा कोणतं सबसेल प्रेझेंट असेल? 1s हे सबसेल प्रेझेंट असेल. तिथं दुसरं कोणतेही सबसेल प्रेझेंट असणार नाही. नेक्स्ट बघा, एन ची व्हॅल्यू 2 असताना शेल कोणता असेल? एन ची व्हॅल्यू 2 असताना शेल कोणता आहे? एल शेल आहे. मग एल साठी ह्या एल शेल साठी ऍझमिकल क्वांटम नंबरच्या व्हॅल्यू काय येतील? 0 to n-1. आपण काय करणार? एनच्या जागी 2 भरणार, 2 - 1 काय येतं? 1 येतं. मग 0 to 1 दोन डिजिट येतात, 0 आणि 1. मग आपण काय म्हणतो? नंबर ऑफ टाइप्स ऑफ सबसेल्स काय असणार आहे? 2 असणार आहेत. आणि त्या दोन सबसेल्स कोणत्या असतील? एक 2s असेल आणि दुसरं 2p हे सबसेल प्रेझेंट असेल. एन ची व्हॅल्यू 3 असताना शेल कोणता असेल? एम शेल असेल. एल च्या व्हॅल्यू काय असेल? 3 - 1 2 येईल. मग 0 पासून 2 पर्यंत 0 1 2. नंबर ऑफ टाइप्स ऑफ सबसेल्स असतील 3 आणि त्या कोणत्या सबसेल्स असतील? 3s, 3p आणि 3d. नेक्स्ट बघा, एन ची व्हॅल्यू 4 असताना शेल कोणता असेल? एन शेल असेल. एल च्या व्हॅल्यू काय येतील? 4 - 1 म्हणजे 3. 0 to 3 व्हॅल्यू येतील 0 1 2 आणि 3. नंबर ऑफ टाइप्स ऑफ सबसेल्स काय असतील? 4 असतील. आणि त्या टाइप्स कोणते असतील तर 4s, 4p, 4d आणि 4f. आपल्याला याच्यावरून काय समजतं? एन ची व्हॅल्यू 1 असेल तर तिथं एकच टाइपचं सबसेल असतं 1s. एन ची व्हॅल्यू 2 असेल तर आपल्याला दोन टाइपचे सबसेल भेटतात 2s आणि 2p. इथं 2d लिहिलेलं नाहीये, 2s आणि 2p. नेक्स्ट बघा, एन ची व्हॅल्यू 3 असताना तीनच टाइपचे सबसेल्स असतात 3s, 3p, 3d. नेक्स्ट बघा, एन ची व्हॅल्यू 4 असताना टाइप्स ऑफ सबसेल्स किती असतात? 4s, 4p, 4d, 4f. आणखी एक लक्षात ठेवायचं काय असेल? एन ची व्हॅल्यू 1 असेल तर टाइप ऑफ सबसेल एकच असेल. एन ची व्हॅल्यू 2 असेल, टाइप्स ऑफ सबसेल्स 2 असतील. एन ची व्हॅल्यू 3 असेल, टाइप्स ऑफ सबसेल्स 3 असतील. आणि एन ची व्हॅल्यू 4 असेल, टाइप्स ऑफ सबसेल्स 4 प्रेझेंट असतील.